हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तुम्हाला ग्रामरचा व्यवस्थित अभ्यास व्हावा यासाठी आपण टॉपिक वाईज सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातला पहिला टॉपिक आहे आर्टिकल्स. आर्टिकल्सच्या आधी आपण 3 पार्ट्स बघितलेले आहेत. ॲक्च्युली कालच्या पार्टमध्ये क्वेश्चन खूपच कमी होते, कारण क्वेश्चन रेकॉर्ड तर केले होते सगळे, पण व्हिडिओ क्रॅश झाला आणि त्याच्यामध्ये काहीच आउटपुट मिळालं नाही. त्यामुळे कालच्या लेक्चरमध्ये थोडे कमी क्वेश्चन्स होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आणि आर्टिकल्स नंतर आपण एखाद्या नवीन टॉपिकने सुरुवात करूयात. व्होकॅब्युलरीची सिरीजसुद्धा आपल्या चॅनलवरती चालू आहे. तुम्हाला परीक्षेसाठी आत्ता ज्या कोणत्या परीक्षा येणार आहेत, ग्रुप बीची कंबाईन परीक्षा असेल त्याचासुद्धा आता तुम्हाला पेपर फर्स्टसाठी अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण कालच्या लेक्चरमध्ये जो होमवर्क विचारलेला होता त्यांनी करूयात. आर्टिकल सिरीजच्या पार्ट 3 मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला होता. ऑल द शुगर यू हॅव गिवन इज ऑलरेडी कन्झ्युम्ड बाय अस. या सेंटेन्समध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे का आणि ती करेक्ट करण्यासाठी कोणतं ऑप्शन निवडायचं हे आपल्याला बघायचं होतं. ऑप्शन ए मध्ये होतं यूज आर्टिकल ए इन प्लेस ऑफ द, यूज आर्टिकल ॲन इन प्लेस ऑफ द, रिमूव्ह आर्टिकल द यूज्ड बिफोर शुगर. ॲक्च्युली याचं उत्तर काय असणार आहे? शुगर हे अनकाउंटेबल नाऊन आहे. मी तुम्हाला अगदी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं की मेजर करणे, मोजणे आणि काउंट करणे यामध्ये बराच फरक आहे. वी काउंट इन क्वांटिटी लाईक 1, 2, 3. वी काउंट इन नंबर्स, ओके, अँड वी मेजर इन युनिट्स. मग तुम्हाला जे काही युनिट दिलं असेल त्यानुसार तुम्ही मेजरमेंट्स करता आणि काउंटिंग जे आहे ते ॲक्च्युली नगामध्ये, तुम्ही नग हा शब्द प्रॉपर मी तुम्हाला सांगितलेला होता. सो शुगर हे काही काउंटेबल नाऊन आहे. आपण 1 साखर 2 साखर असं नाही म्हणत. वी डोंट काउंट इट, वी मेजर इट लाईक 1 kg 2 kgs लाईक दॅट, ओके. त्यामुळे शुगर हे अनकाउंटेबल नाऊन आहे आणि आपला बेसिक, अगदी बेसिक रूल आहे, काउंटेबल नाऊन, सिंग्युलर नाऊन असेल तर आपण आर्टिकल्स वापरतो, अदरवाईज वी डोंट यूज आर्टिकल्स. त्यामुळे जो होमवर्क क्वेश्चन होता त्याचा आन्सर काय असणार आहे? रिमूव्ह आर्टिकल द. दॅट मीन्स नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. आता आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर आर्टिकल. आय हॅव रेड डॅश बुक यू आर टॉकिंग ऑफ. ओके, आता इथे आपण त्या पुस्तकाबद्दल बोलत आहोत जे तू मला सांगितलेलं आहे. ओके, ज्या वेळेस आपण ऑलरेडी एखाद्या गोष्टीबद्दल मेन्शन केलेलं असतं त्यावेळेस आपण आर्टिकल दचा वापर करतो. ज्यावेळेस आपण आर्टिकल दचा वापर करत असतो निश्चितच हे आपण नाऊनच्या आधी वापरतो. जर आपण ॲडजेक्टिव्ह सोबत आर्टिकल वापरलं तर त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ होतो. या अर्थाचे आपण काही क्वेश्चन्स ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आधीचे लेक्चर्स तुम्ही बघू शकता आपल्या आय बटनमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते व्हिडिओज दिलेले असतील, ते तुम्ही नंतर हे लेक्चर झाल्यानंतर बघा. सो मेन्शन केलेलं आहे त्यावेळेस एकदा आपण द वापरतो. इथे आपण बघत आहोत की मेन्शन केलेली गोष्ट आहे तेव्हा आपण आर्टिकल द वापरतो. आपल्या बोलण्यात आधी रेफरन्स दिलेला असतो आपण, ठीक आहे. तो रेफरन्स किंवा ते मेन्शन केलेली जी गोष्ट आहे त्यावेळेस आर्टिकल द वापरतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाऊन सिंग्युलर असेल तरच फक्त आर्टिकल द वापरतात का? तर नाही, तुम्ही प्लुरल नाउन्सच्या आधी सुद्धा आर्टिकल दचा वापर केलेला बघू शकता. इथे आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आय हॅव रेड. मी ते पुस्तक वाचलं आहे जे तू मला सांगितलेलं आहे. वाक्याच्या अर्थामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आधीच सांगितलेलं आहे, ठराविक गोष्ट आपण बोलत आहोत. या ठराविक गोष्टीसाठी आपल्याला आर्टिकल द वापरावं लागेल, कारण आपण या आर्टिकलला काय म्हणतो? डेफिनाइट आर्टिकल, बरोबर. त्यामुळे या आर्टिकलचा वापर इथे आपल्याला करणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 190चा आन्सर काय आहे? ऑप्शन सी, द हे आर्टिकल वापरावं लागेल. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 191, फिल इन द ब्लँक्स. ही इज डॅश फायनर बॅट्समॅन ऑफ द टू. इथे सुद्धा आपल्याला आर्टिकल दच वापरावं लागेल. ते का ते आपण बघूयात. इथे आपल्याला चॉईस आहे, बरोबर. फायनर, इथे आपण कोणती डिग्री वापरलेली आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. आता आपण आत्तापर्यंत काय ऐकलेलं असतं? सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल द कंपल्सरी वापरतात. आता हे तुम्हाला सगळे आर्टिकलचे नियमच आहेत आर्टिकल दच्या वापरासंबंधी, ठीक आहे. आर्टिकल द कधी वापरतो? पहिली गोष्ट सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर, ठीक आहे. आता सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? द टॉलेस्ट, द यंगेस्ट या अर्थाने, ठीक. आता इथे द टॉलेस्ट, द यंगेस्ट, इथे तुम्ही दचा वापर केलेला बघता कारण आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलं. पण दिलेल्या वाक्यामध्ये फाईन या शब्दाचं फायनर हे आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. तरीही आपण आर्टिकल दचा वापर करणार, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे चॉईस आहे. वेन वी हॅव चॉईस टू सिलेक्ट बिटवीन टू,
दोघातला एक निवडायचा असेल, ती निवड करत असताना तुम्हाला आर्टिकल द चा वापर कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी केलेला योग्य असतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक होत नाही ग्रॅमॅटिकली. या प्रश्नाचा जर तुम्ही अर्थ बघितलात, ही इज द फायनर बॅट्समॅन ऑफ द टू, म्हणजे या दोघांपैकी हा जरा बरा आहे, या अर्थाने आपण वापरलेला आहे. क्वेश्चन नंबर 191चा आन्सर काय आहे? ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 192 स्पॉट द एररचा आहे. यात आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि जर त्यामध्ये मिस्टेक झालेली नसेल तर आपल्याला ऑप्शन डी सिलेक्ट करायचा आहे, नो एरर. पहिल्यांदा सेंटेन्स वाचूयात. द हॉर्स इज अ फेथफुल ॲनिमल इन द वर्ल्ड. इथे आपण दोन ठिकाणी आर्टिकल वापरलेलं आहे. पहिलं आहे द आणि दुसरं आर्टिकल आहे अ. आपण पहिल्यांदा बघूयात आर्टिकल द चा वापर त्यांनी कशासोबत केलेला आहे? हॉर्स. आता कॉमन नाऊनच्या आधी ज्यावेळेस आपण आर्टिकल द चा वापर करतो, स्पेसिफिकली सांगत आहे, कॉमन नाऊनच्या आधी आर्टिकल द चा जर आपण वापर केला तर आपण त्या पूर्ण कम्युनिटी किंवा क्लासबद्दल बोलतो. ठीक आहे. इथे मी स्पेसिफिक त्या एका घोड्याबद्दल बोलत नाहीये. घोडा ही प्रजात, जे काही घोडे आहेत पृथ्वी तलावर ते सर्व हे एक फेथफुल ॲनिमल आहेत. ठीक आहे. हा पहिला ऑप्शन जो आहे द हॉर्स, इथे वापर केलेला आर्टिकलचा बरोबर आहे. दुसरं जे आहे अ फेथफुल. आता इथे सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे. फेथफुल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह. आणि आपण ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल्स कधी वापरतो? ज्यावेळेस त्याच्यापुढे सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तेव्हा. ॲनिमल हे सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे आणि ॲनिमलसाठी आपण ॲडजेक्टिव्ह कोणतं वापरलं? फेथफुल. आणि फेथफुलमध्ये फ वरून उच्चार होतो. इथे कुठेही तुम्हाला आर्टिकल ॲन वापरायचं का असं कन्फ्युजन नाही आहे. ॲनिमलसाठी आपण ॲन वापरलं असतं, पण आपण इथे अफेथफुल हे ॲडजेक्टिव्हसाठी वापरत आहोत, मग आर्टिकल अ वापरलेलं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 192चा आन्सर आपल्याला लिहायचा आहे ऑप्शन डी. या दिलेल्या वाक्यामध्ये कुठेही ग्रामॅटिकल मिस्टेक झालेली नाही. दोन्ही ठिकाणी आर्टिकल्सचा योग्य वापर झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 193 बघूयात. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर आर्टिकल. क्लॉथ इज सोल्ड बाय मीटर. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे इथे आपण डिस्ट्रीब्युशन दाखवत आहोत. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? विभागणी. ज्यावेळेस आपण विभागणी करत आहोत, ईच, प्रत्येक असं तुम्हाला या वाक्यातून दिसत असेल, त्यावेळेस आपण तिथे सुद्धा आर्टिकल द वापरतो. म्हणजे कापड जे आहे ते दर मीटरप्रमाणे विकलं जात आहे. इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशनचा अंदाज येतो. या वाक्यामध्ये तुम्हाला आर्टिकल द कंपल्सरी वापरायचं असतं. अशाच पद्धतीचं एखादं आणखीन एक्झाम्पल बघितलं तर ऑरेंजेस आर सोल्ड बाय द डझन. ठीक आहे. अशाप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही मोजमाप करता, डिस्ट्रीब्युशन दाखवता, त्यावेळेस तुम्हाला आर्टिकल द चा वापर करायचा असतो. या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 193 आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 194 स्पॉट द एरर. शेर्पा ऑफ नेपाल हॅव एक्सपर्टीज टू क्लाइम्ब ऑन द माउंट एव्हरेस्ट. नो एरर. यामध्ये आता ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे का हा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे. ॲक्च्युली आपण काय बघितलं होतं एकदा? पर्वतरांगाचं जे नाव असतं, पर्वतरांगांचं नाव, त्या पर्वतरांगेच्या नावाआधी आपण आर्टिकल द चा वापर करतो. हे आपण ऑलरेडी आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. आणि तेव्हा ॲक्च्युली कमेंटमध्ये एक प्रश्न असा आला सुद्धा होता की मॅडम शिखराचं नाव असेल तर काय करायचं? ठीक आहे, पर्वतरांगेच्या आधी आर्टिकल द वापरायचं कंपल्सरी, बरोबर. पण जर शिखर असेल, शिखराचं नाव असेल तर मात्र आपण आर्टिकलचा वापर करत नाही. ठीक आहे. मी काय सांगितलेलं? फक्त पर्वतरांगेचं नाव. आता हे जे माउंट एव्हरेस्ट आहे, तुम्ही माउंट एव्हरेस्ट, माउंट अबू किंवा मग माउंट कळसुबाई कुठलंही शिखर घ्या, तुम्हाला इथे फक्त ते बेअरली वापरायचं आहे विदाऊट एनी आर्टिकल. ओके. सो माउंट एव्हरेस्ट हे आपल्याला विदाऊट आर्टिकल वापरायचं होतं, म्हणजेच इथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे पार्ट सी मध्ये. क्वेश्चन नंबर 194चा आन्सर आहे ऑप्शन सी. आता आपला शेवटचा प्रश्न बघूयात. आर्टिकल सिरीजमधला हा शेवटचा प्रश्न असेल. होमवर्क क्वेश्चन आहे हा आपला. यामध्ये मी तुम्हाला 3 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. सेंटेन्स आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर आर्टिकल्स. डॅश डॉक्टर वी नॉर्मली कन्सल्ट सेड दॅट डॅश चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम डॅश मिसेल्स. ओके. या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणता ऑप्शन या तिन्ही ठिकाणी व्यवस्थित फिट होतो ते आपल्याला ओळखायचं आहे. तुम्हाला जर कोणतंही तिन्ही ठिकाणी कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही असं वाटत असेल तर तुम्ही ऑप्शन बी सुद्धा सिलेक्ट करू शकता.
आर्टिकल्सची ही सीरीज आपण आत्ता इथे थांबवत आहोत. याचा अर्थ असा नाही की आपण आर्टिकलवरचे प्रश्न यापुढे कधीच बघणार नाही. आर्टिकलमध्ये बरेच नियम असतात आणि ते मिसलेनियसमध्ये सुद्धा आपल्याकडून कव्हर केले जातील. आपण आता एका नवीन ग्रामरच्या टॉपिकला सुरुवात करूयात. सध्या आपल्या चॅनलवरती व्होकॅब्युलरीची सीरीज चालू आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला PYQमध्ये कोणत्या परीक्षेचे PYQ बघायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या पद्धतीने आपण आपले लेक्चर्स प्लॅन करूयात. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.